टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरती काल अक्कलकोट या ठिकाणी हल्ला झाला होता आणि त्यानंतर खरं तर राज्यभरात कालपासून संभाजी ब्रिगेड यांच्याकडून आंदोलन करण्यात येत आहेत। आज परभणीत पुरोगामी संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कचेरीवर हल्ल्याचा निषेध करण्यात येत आहे। जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी देण्यात येत आहे। आंदोलक आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्यासोबत बातचीत करूया। काय सांगा, आंदोलन करताय तुम्ही, काय नेमका आक्षेप आहे? जे काय आपल्याला माहिती, काल अक्कलकोट या ठिकाणी बहुजनांचे नेते, संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरती भ्याड हल्ला झाला। वास्तविक पाहता प्रवीणदादा एक असा माणूस आहे ज्यांनी या महाराष्ट्रातल्या बहुजनाच्या लेकराच्या हातामध्ये पुस्तक दिलं। महापुरुषाचा जे काय विचार आहे तरुणापर्यंत नेऊन घेण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि अशा चांगल्या माणसाला, लेकरांना शहाणं करणाऱ्या माणसावरती या ठिकाणी त्या सगळ्या लोकांनी हात घातलेला आहे। वास्तविक पाहता ज्या ठिकाणी जनसुरक्षा कायदा सभागृहामध्ये पास करून घेतला जातोय आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी अशा प्रकारचा प्रवीणदादावर हल्ला केला जातोय। आजही तुम्हाला सांगतो, जनसुरक्षा कायद्याचा ह्याचा जोड आहे। या ठिकाणी हल्ला करणाऱ्या माणसाला जनसुरक्षा कायदा लागणार नाही, तर निषेध करणाऱ्या माणसावर जनसुरक्षा कायद्याचा वापर केला जाणार आहे। आणि ही जी काही लोकशाहीची जी काही बाजूला सरून जे काही ठोकशाही आहे, पर ज्या वेळेस देवेंद्र फडणवीस ह्या महाराष्ट्रामध्ये सत्तेवर आले, गृह खातं त्यांनी जाणून बुजून स्वतःकडे ठेवलेलं आहे आणि आतापर्यंतचं रेकॉर्ड आहे त्यांच्या कार्यकाळामध्ये अशा जास्त घटना या ठिकाणी ऊत आजवर आलेला आहे। जर त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसला महाराष्ट्रामध्ये शांतता सुव्यवस्था राखायची असेल तर जे काय त्यांनी आरोपी त्याच्यामध्ये आहेत विनाकारण प्रवीणदादावर हात घालणारे, त्यांना तात्काळ अटक करून त्यांनी त्या ठिकाणी जेलमध्ये डांबणं गरजेचं आहे, जर त्यांना खरी जर या ठिकाणी शांतता सुव्यवस्था जर राखायची असेल तर। परंतु असं होणार नाही। या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जाणीवपूर्वक काहीतरी गोंधळ निर्माण व्हावा म्हणून त्या पोराला पुढे केलेलं आहे, त्याच्या पाठीमागे षडयंत्र वेगळं आहे। म्हणून आज आम्ही सगळे परभणीमध्ये पुरोगामी सगळ्या संघटना असतील, प्रवीणदादाचं जे काही योगदान आहे, त्यांचं जे काही कर्तृत्व आहे त्याला त्या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी ह्या ठिकाणी सगळे आलो आहोत। आम्ही या ठिकाणी येऊन सांगितलेलं आहे, आजवर जे काय दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी किंवा जे काय गौरी लंकेश या गोष्टी झाल्या त्या सगळ्या समाजवादी पुरोगामी विचाराचे माणसं होते, परंतु प्रवीणदादाने निर्माण केलेली टीम आहे, स्वस्थ बसणार नाही। या ठिकाणी त्याचा रोखठोक त्या ठिकाणी प्रतिकार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत। दादाचे आम्ही सगळेजण पाठीचे आहोत। हा संदेश देण्यासाठी आज आम्ही सगळे परभणीत जमलो आहोत। या ठिकाणी काय सांगाल, जोरदार घोषणाबाजी करतात सरकार विरोधात, सरकार कमी पडले कालचा हल्ला रोखण्यामध्ये? 100% कालचा हल्ला प्रवीणदादावरचा सरकार पराजित हल्ला आहे। काटे फाटे आम्हाला ह्या व्यक्तीतून काही घेणं नाही, त्याच्या मागचा सूत्रधार हा महाराष्ट्राच्या खुर्चीत बसलेला गृहमंत्रीच आहे। कारण की ह्या हल्ला व्हायच्या आधी ते गृहमंत्र्याला पण भेटले होते आणि गृहमंत्र्यांनी त्यांनी सांगितलं होतं की छत्रपती संभाजी ब्रिगेड असं नाव करावं आणि गृहमंत्र्यांनी सकारात्मक दाखवली। याचा अर्थ त्यांनी तिथलेच काहीतरी इनपुट घेतलेत आणि प्रवीणदादावर हल्ला केलेला आहे। त्याच्यामुळे आमचा पूर्ण आरोप जो काय आहे तो गृहमंत्र्यावरच आहे। काटे ही एक प्रवृत्ती आहे, पण त्याला साथ देणारी जी शक्ती मागे बसलेली आहे तिला जेरबंद केलं पाहिजे। आमच्या मताचे आहोत। छत्रपती संभाजी ब्रिगेड असं नाव करा, पटते का तुम्हाला हा लॉजिक? ती जी रिस्पेक्ट आहे ती आपण कामातून दाखवली पाहिजे। ह्यांचं जे म्हणणं आहे की फक्त नाव चेंज करा, नाव चेंज करून काही होत नाही। आम्ही संभाजी महाराजांच्या तत्वावर चालणारे लोक आहेत। संभाजी ब्रिगेड हे सगळ्या समाजाला सोबत धरून काम करणारे लोक आहेत आणि समाजासाठी काम करतात। पण हा जो मुलगा आहे काटे, त्याच्या डोक्यामध्ये जे बसलेलं आहे की फक्त नाव चेंज करा। अहो, तुम्ही नाव चेंज करा म्हणता, पण त्याच्यासाठी जे काही लिगल ॲक्शन लागणार आहेत, धर्मदायमध्ये ते रजिस्टर झालेलं आहे ऑलरेडी नाव, आणि त्याच्यामुळे काही लिगल गोष्टींमुळे ते नाव चेंज करता येत नाही। पण हा जो समाजकंटक आहे त्यांनी जो कायदा हातात घेतला सुव्यवस्था, आणि सरकार जो हल्ला झालाय त्याला रोखू नाही शकली, या गोष्टींवरती आमचा निषेध आहे। कारण की ह्या सगळ्या गोष्टी वेळेतच थांबल्या पाहिजे होता। जेव्हा प्रवीणदादांनी सांगितलं होतं की ह्या गोष्टी सुधारता येत नाहीत, आम्ही त्यासाठी प्रयत्न केला, पण ह्या गोष्टी समजून न घेता स्वतःचीच मानसिकता दुसऱ्यावरती थोपायची आणि कसं म्हणजे एखाद्याला व्हायलेट करायचं, त्याचे राईट्स कसं त्याला सुखाने नाही राहू द्यायचं, त्याचं जे समाजसेवेचं काम आहे ते कसं बंद पाडायचं, त्याची बदनामी कशी करायची, या हेतूनी आणि त्यांचा आज मर्डर करायचा प्लॅन होता। आज संभाजी ब्रिगेडचे लोक जर त्यांच्यासोबत नसते तर त्यांच्यावरती जो हल्ला झालेला होता तो जीव घेण्यासुद्धा ठरला असता। पण आज जो हल्ला झालेला आहे तो थोडक्यामध्ये निपटला, पण ह्या जो हल्ला आहे त्याचा परिणाम ह्या लोकांना भुगतावा लागेल। आणि आमची बीजेपीकडे ही मागणी आहे की हा जो तुमच्याकडे माणूस आहे ह्याला सपोर्ट करू नका, ह्याची लवकरात लवकर तुमच्या पक्षातून हकालपट्टी करा आणि ह्याला बाहेर फेकून द्या तुमच्या पक्षात। आज प्रवीण गायकवाडवर
हल्ला झाला, आज आंदोलन केलं तुम्ही, आता जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार का? पुढचं आंदोलनाची दिशा कशी असणार? नक्कीच. आता हा जो हल्ला झालेला आहे प्रवीणदादा गायकवाडवर, हा प्रवीणदादा गायकवाडांवर हल्ला झालेला नाहीये. हा हल्ला छत्रपती महाराष्ट्रात राहणाऱ्या शिव फुले शाहू आंबेडकर विचारधारेवर हल्ला झालेला आहे. इथं मराठी जो समाज आहे, महाराष्ट्रात राहणारा जो मराठा समाज आहे, हा प्रत्येक मराठा समाजावर हल्ला झालेला आहे. कारण की गेली 40 वर्ष त्यांनी मराठा बहुजन समाजासाठी काम केलेले आहे. मराठा बहुजनाच्या लेकरांना त्यांनी परदेशामध्ये नोकऱ्या लावलेल्या आहेत आणि सर्व मराठा बहुजन समाजाची विचारधारेचं आज महाराष्ट्रामध्ये जे काम करत आहे ते प्रवीणदादा सारखे विचारधारेचे लोक काम करत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर जो हल्ला झालाय त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. नक्कीच आज त्यांनी ऍक्शन केलेली आहे. आम्ही याला रिॲक्शन नक्की त्याची दाखवणार. त्यांना रिॲक्शन काय असते ते काय सांगा. जे प्रवीणदादावर हल्ला झालेला आहे तो संविधानाच्या मार्गाने चुकीचा आहे आणि संविधान फक्त सामाजिक चळवळीच्या लोकांनाच लागू होतं का? त्या लोकांवर कोणता कायदा दाखल झालाय ते बी सरकारने स्पष्ट करावं. नाही तर संभाजी ब्रिगेडने दीपक कोटेला कोणता हल्ला करायचा त्याच्यापेक्षा बॅड हल्ला संभाजी ब्रिगेड करायला जाणते आणि त्याने एवढं लक्षात ठेवावं. काही पुरोगामी महाराष्ट्रावर हा हल्ला कसं पाहता? मला असं वाटतं डाव्या आणि पुरोगामी पक्षांसाठी जनसुरक्षा आणि स्वतःचे कार्यकर्ते मोकाट ठेवण्यासाठी फडणवीसनं स्वतःकडे गृहमंत्री पद ठेवलंय का हा सवाल आम्ही या ठिकाणी विचारतो. बरोबर आहे, आज स्वतःकडे गृहमंत्री पद ठेवलं आणि आज भाजपचे कार्यकर्ते जे महसूल मंत्र्याच्या सोबत मांडीला मांडी लावून आहेत, भाजप ज्याला पाठिंबा देतं त्या मनोहर भिडेच्या मांडीला मांडी लावून तो दीपक काटे आणि अशा लोकांना मोकाट सोडायचं. महाराष्ट्रातली जनता यांना कळून चुकलंय की यांनी कशा प्रकारे फसवलेलं आहे. त्यामुळे आमचा गृहमंत्र्यानं तात्काळ राजीनामा द्यावा. त्यांना जर शरम असेल तर तुम्ही दुसऱ्यांकडे बोट दाखवता आणि स्वतःला मोकाट रान ठेवता. गृहमंत्री पद तात्काळ राजीनामा द्या ही मागणी आम्ही या ठिकाणी करतो. कुठल्या गुन्ह्यामध्ये कुठल्या कायद्याअंतर्गत अटक व्हावी आरोपींना असं वाटतं तुम्हाला? नवीन कायद्यानुसार नवीन कायदा नाही लागणार आता, ते त्यांना थोडंच जनसुरक्षा लागणार आहेत. जनसुरक्षा डाव्या पक्षांसाठी लावलाय. बरोबर आहे, आमचं तर म्हणणं आहे की उजव्यांसाठी काय केलं तुम्ही? बरोबर आहे, कडवे उजवे कित्येक मशिदीत बॉम्बस्फोट झाले, पुरणेत झाले, परभणीत झाले, शेवटी कोण निघाले? RSSचे पित्तू निघाले. हे जगजाहीर सगळ्यांना आहे. बरोबर आहे, पण या सगळ्या गोष्टी दडवायच्या, अंतर्गत कारवाया करायच्या, खुसपट काढून यांचेच लोक सगळे दंगेखोर आहेत, परंतु दुसऱ्यांना दंगेखोर ठरवायचं आणि त्यामुळं याचा सूत्रधार शोधला पाहिजे. दीपक काटे फक्त नाही तर त्याच्या मागचा सूत्रधार देखील अटक केला पाहिजे. प्रवीण गायकवाड यांच्यावर करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याचा मुख्य सूत्रधार शोधून खरं तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी परभणीत होत आहे आणि त्यासाठी खरं तर जोरदार आंदोलन या ठिकाणी केलं जाते. कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.